कॅन्सर इन्स्टिट्यूट ही आशिया खंडामधली नावाजलेली इन्स्टिट्यूट आहे। त्या ठिकाणी कॅन्सरचे उपचार अतिशय चांगल्या पद्धतीने होतात। ते नुसतं हॉस्पिटल नसून रिसर्च इन्स्टिट्यूट आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी गेलेला रुग्ण हा निश्चित बरा होतो आणि व्याजबी दरामध्ये रुग्णांना त्या ठिकाणी सेवा मिळते आणि त्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी वेटिंग असतं आणि ह्या कारणाने कॅन्सर इन्स्टिट्यूटचा विस्तार होण्याची आवश्यकता आहे। आणि आपण बघितलं असेल की उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करून घेणं हे अतिशय अवघड झालेलं आहे, कारण त्याच्यासाठी येणारा खर्च हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि त्याच्या पुढे जाऊन जे पॅट स्कॅन असेल किंवा मग किमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, ह्याची जी काही प्रक्रिया जी आहे किंवा त्याच्यावरती लागणारा खर्च आहे हा रुग्णांना न परवडणारा आहे आणि त्यामुळे टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट जे आहे हे नाशिकमध्ये सुरू व्हावं। काल एक लक्षवेधी लागलेली होती कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणावरती आणि त्यामुळे मी माननीय आरोग्यमंत्री यांना विनंती केली की नाशिकमध्ये टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटची एक शाखा आपण इथे सुरू करावी आणि त्या दृष्टिकोनातून शासन पावलं टाकत आहे। पुढच्या आठवड्यामध्ये त्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अधिवेशनामध्ये सांगितलं की एक बैठक घेऊन त्या विषयावरती आपण निश्चित निर्णय घेऊ। तुर्तास संदर्भ रुग्णालयामध्ये मी मागच्या कालावधीमध्ये प्रयत्न करून 100 खाटांच्या कॉट्स आपण वाढवलेले आहे, त्याचं काम देखील पूर्ण झालेलं आहे आणि टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सर्व सदस्यांच्याही सोबत मी आरोग्यमंत्र्यांची बैठक घेऊन तुर्तास संदर्भ रुग्णालयामध्ये तात्पुरतं जे 100 खाटांचं वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये ही सेवा तातडीने लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आणि तसे आदेश देखील सभागृहामध्ये मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर दिले। त्याच्या अर्थसंकल्पामध्ये 210 कोटी रुपये आपण धरलेले आहेत आणि ह्याच्या माध्यमातून एक नाशिककरांना आणि उत्तर महाराष्ट्राच्या सगळ्या लोकांना कर्करोग ज्यांना असेल त्यांच्यासाठीच्या ही सगळ्यात मोठी सेवा आणि उपलब्धी ही असणार आहे। कारण जागतिक स्तरापासून ते आशिया खंडामधून टाटा कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटला लोक कॅन्सरच्या उपचारासाठी येतात आणि परत त्याची नाशिकला जर आपल्याला शाखा मिळाली तर मी तुम्हाला सांगते की हे सर्वात मोठं आणि दिलासादायक एक चांगलं काम पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला नाशिकमध्ये झालेलं बघायला मिळेल।